नमस्कार मंडळी. विनोदाच्या सगळ्या नद्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे हास्याच्या लाटांनी उसळणारा महासंगम होतो. इथे देखील असाच महासंगम होऊन हास्याचा महापूर येणार आहे. कारण आता इथे सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, एका डेटिंग ॲपच्या सहाय्यानं एकमेकांसमोर आलेल्या तरुण तरुणीची भेट आता आपण बघणार आहोत, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य खुर्दमधून कल्याणची चुलबुली शिवाली आणि सभ्य सालस गौरव मालणकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी गौरव मालणकर. म्हणजे माझ्या एकंदरीत बॉडी लँग्वेजकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती एक्साइटेड आहे. एक्साइट असल्यामुळे मी एक साईटला पण आलोय बघा. वा वा गौरव, तुझा या मंचावरचा प्रवास अतिशय सुंदर होता. तुला तुझ्या भावी करिअरसाठी आम्हा सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. नाही ना, नको ना. अगं तिसराच आठवडा आहे ग माझा. अगं नाही, बस तू बस. मी करशील. मी परत असे विनोद नाही करणार. बस तू बस. नमस्कार अलका मॅम. नमस्कार. मग नमस्कार प्रसाद सर, तुम्ही इथे काय सर? तिकडे त्या गौरवला झापून मन नाही भरलं का तुमचं? म्हणजे इकडे या गौरवला पण झापायला आलात? हसू नका. सॉरी सर, सॉरी. म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ना, दोन्हीकडचे गौरव इनोसंट आहेत, इथले लेखक डॅम्बिस आहेत. ही अशी वाक्य आमच्या तोंडी देऊन तुमच्यावरचा कुठला सूड उगवतात कुणास ठाऊक. म्हणजे बघा काय होतं आमचं. वाक्य घेतलं तर तुम्ही रागवता, नाही घेतलं तर हे रागवतात. आमच्यासारख्या नवोदित लग्नाळू कलाकारांनी जायचं तरी कुठे? हो, लग्नाळूच. लग्नावरनं आठवलं सर माझं खूप दिवस लग्न जुळत नाही सर. नाही पण आज जुळेल, मला खात्री आज जुळेल. तुम्ही आलात ना सर. म्हणजे तुमच्या पायगुणामुळे हे शक्य होऊ शकतं. केलं, कव्हर केलं. म्हणजे काय माहितीये का सर, म्हणजे मी ना थंडर या डेटिंग ॲपवरनं ना एक मुलगी पटवलीच फायनली. तिचं नाव शिवाली आहे मॅडम. शिवाली, काय गोड नाव आहे. आणि मुलगी सुद्धा खूप गोड आहे. म्हणजे कधी एकदा तिला भेटतोय असं झालं. एवढी क्यूट आहे ना ती. पहिल्यांदाच भेटतो ना आता आम्ही. शिवाली. अरे बापरे. शिवाली. गौरव. शिवाली. गौरव. शिवाली. गौरव. शिवाली. सॉरी. असू दे. ठीक आहे. असू दे. तुम्ही प्लीज तुमचा रुमाल देता का जरा? ऍक्च्युली मी माझा रुमाल विसरले ना. माझा जेंट्स आहे ना, तो कसा देणार ना. जेंट्स नाकाला कुठे कळतंय जेंट्स आहे लेडीज आहे. देताय ना? आय रिअली लाईक इट. म्हणजे पहिल्याच भेटीत एवढं फ्रेंडली होशील असं वाटलं नव्हतं ग मला. वा मस्त. पण ना, बसूया आपण. बसूया. बस. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हो, म्हणजे आपली पहिली डेट आहे ना, म्हणून आठवण म्हणून गिफ्ट. काय? अरे ओ माय गॉड. वा, हे काय? खजूर म्हणू नकोस रे. शिवी दिल्यासारखं वाटतं. इट्स डेट. आपली पहिली डेट म्हणून हे डेट
मी तुला देते. हड 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 हड. काय झालं गौरव? कुत्रा होता तिकडे हाकल. पण हे मी दुबईवरून मागवलेत. वाव, दुबईवरून डेट झालेत. वा 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 वा, दुबईवरून डेट्स आलेत. अबुधाबीच्या गायकीच्या डेट्स मिळाल्यात. वा 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 वा, म्हणजे डायरेक्ट दुबईवरून. शिवाली, 1 मिनिट इथे येशील? म्हणजे मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. घे. माझ्यासाठी? हा, मस्त ना ग्रीटिंग? छान आहे ते. आतमध्ये तुझ्यासाठी स्पेशल असा एक मेसेज लिहिलाय मी, तो वाच ना. माझ्यासाठी स्पेशल? तू? हा. वाचते. वाच वाच, लवकर वाच. तू गोरेगाव असं अंड सुपारी टाळ अँड टेड. एक मिनिट, हे असं लिहिलंय मी. मला एकदा बघू दे जरा, थांब. हे गोरेगाव असं नाहीये, ते गॉर्जियस आहे. गोरेगाव असं. आणि अंड कुठून काढलंस? AND अँड इतकं सोपं असतं ते. आणि सुपर टॅलेंटेडला तू सुपारी टाळ अँड टेड असं वाचलंस? आणि हे असं वर्णन वाचून तू लाजलीस? अच्छा, म्हणजे ते गॉर्जियस आणि सुपर टॅलेंटेड. राहू दे ते, राहू दे. कसं आहे ना गौरू, माझा थोडासा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. हा थोडा प्रॉब्लेम नाहीये बाळा, तू जवळजवळ वेगळी भाषा जन्माला घातलीये. टाळ अँड टेड काय? स्वारी ना गौरू. स्वारी तलवार, आणि स्वारीवरच निघतो मी आता. स्वारी. गौरव कको ना रागव. कको लागव ना माझ्यावर. मी नाही रागवत आहे का तुझ्यावर? मी कसं रागवेन तुझ्यावर? तू मस्करी करतेस ना माझी? लब्बाड. हा, मस्करी. हे बघ, हे घे तुझ्यासाठी. बघ काय आणलंय. आपण डेटिंगला आलोय ना, मग वृक्षारोपणाचं मध्येच कुठून आणलंस तू? किती विनोदी आहेस ग तू. सर, भुट्टा ले लो ना. नहीं चाहिए हमको भुट्टा, हमने घाला है चप्पल. वाह गौरव. सर, तुम्ही खरंच हे पाहायला थांबला होता? असंच पाहिजे. हे बाळा, बुट्टा म्हणजे बूट नाही विकत आहे तो. अरे माहिती आहे मला, मी विनोद केला. मस्करी केली, मस्करी तुझी. चलो दो देव. हा, देव. ये पैसा ले पैसा. थैंक यू. सर, आपको ये डेटिंग ऐप पे मिली? हाँ. होता है. ऑल द बेस्ट. होता है का म्हणाला? ऑल द बेस्ट का म्हणाला मला? काय कर. काय करतेस तू? हे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं चोखत काय खातेस? मला आवडतं रे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं खायला. मग ही कुल्फी कशी खाते? सोपं आहे रे. बघा, ही अशी कुल्फी घ्यायची, तिला अशी करायची आणि
कशी खायची? ही कोण आहे ही? हे आधी नव्हतं सांगितलं मला. ही कोण आहे ही? हे बाळा हे मला एक आयडिया सुचली काय आहे. रे? तू काय कर माहितीये का? मक्याच्या कणसाला कुल्फी असं नाव ठेव. मग खाऊन बघ बरं कशी कशी खाशील कुल्फी. हे बघा. हा अय्या हे सोपं आहे अरे. मला चाटून काहीच मज्जा येत नव्हती, आता मज्जा आली. हे तू जाणून बुजून असं करतेस ना. काही खरंच अशी आहे. गौरव गौरव माझ्या ना दात काढ अडकलायचं वाक्य असतील वाक्य. नाही रे, या कुल्फीचं ना दाणे अडकतात दातात. कुल्फीच समजली याला. ते अगं जाऊ दे. कुल्फी ना आपण समुद्रात टाकून देऊया. कुल्फी जाऊ दे. नाही खायचं आपल्याला. कुल्फी नाही खायची. हा आपण तू बस नाही ते बस 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 ना. हे शिवाली बघ ना, हा समुद्र किती छान आहे बघ ना. शिवाली म्हणजे या समुद्राच्या लाटांकडे बघितलं ना की मला असं वेगळंच काहीतरी वाटतं ग. हा म्हणजे या समुद्राच्या लाटा अशा उसळतात आणि या दगडांवरती येऊन आपटतात ना, तेव्हा असं वाटतं की एक दुरावलेली प्रेयसी त्याच्या प्रियकराला घट्ट मिठी मारते. वाव. तुला काय वाटतं का समुद्राकडे बघून? समुद्राकडे पाहिलं ना की माझ्या मनात पहिला हाच विचार येतो. काय काय काय? कुणाच्या नळाला एवढं पाणी येत असेल ना रे? आणि एवढं पाणी खारट करायला किती मीठ लागत असेल? नाही खरंच आहे. बुद्धी आणि सौंदर्य क्वचितच एकत्र सापडतं. हो ना प्राजू? हसू नकोस, तुझं पण सेमच आहे. त्याने लिहिले मन. जाऊ दे जाऊ दे. आपण एकमेकांबद्दल जाणून घेऊया. अच्छा तसं? मला सांग, म्हणजे तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी ना पोपट असतो. कोण असतो? पोपट असतो. तो पोपट पेरू खातो तो पोपट. हा तो पोपट. आणि पोपटाशिवाय ना 3 उंदीर राहतात माझ्या घरी. ते खूप त्रास देतात अरे. आणि काल ना किचनच्या भिंतीवर एक पाल दिसली, तिच्या तोंडात झुरळ होतं. म्हणजे आता घरी आमच्या झुरळ पण असणार. आणि तुला माहितीये कधी कधी ना असं खिडकीवर येऊन कावळा बसतो. मग कधी कधी बटरफ्लाय येतात. नाही राहत का तुझ्या घरात? माणसं नाही राहत तुझ्या घरात? राहतात ना. मग त्यांच्याबद्दल सांग ना. हे पाली झुरळ कशाला काढतेस तू? मी माझ्या आई बाबांबरोबर राहते. गौरव मला सांग ना, तुझ्या घरी कोण कोण राहतं रे? माझ्या घरी ना मी आणि माझी आई दोघेच राहतो. बाबा नाही येत ना मला. म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी आहेस? तुझं डोकं फिरलंय का तुझं? हे काय बडबडतेस तू? काय बडबडतेस? मी कुठे काय बडबडते? तू बोलला ना मला आता की तुझे बाबा नाहीयेत, म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी. अगं बाबा नाहीयेत म्हणजे माझे बाबा गेलेत, वरती गेलेत. बरं झालं गेले बाबा. मीच माती खाल्ली आणि हिला ते बोलवलं. माझा बापच नाहीये म्हणते ही. जाऊ दे, मी निघतो. जाऊ दे. नाही सॉरी गौरव, सॉरी. मी कान पकडते बघ. मी कान पकडले ना. प्लीज यार, तू तरी सोडून जाऊ नको मला प्लीज. तू तरी म्हणजे? सोपं आहे. मोडून टाकेल तू तरी तुझे. तू तरी म्हणजे काय? तू तरी म्हणजे अगं तूच बोललीस ना, तू तरी सोडून जाऊ नकोस ते विचारतोय मी. अजून किती जण सोडून गेले तुला? तू 17वा आहेस. काय? गौरव, अरे मला खरंच कळत नाही, मला पहिल्या डेटला सगळे सोडून का जातात? गौरव नको ना सोडून जाऊ. तू सांगशील तसं वागेन, तू बोलशील तसं करेन, पण प्लीज तू सोडून जाऊ नको. तुला माझ्या पोपटाची मरू दे तुझा पोपट. मरू दे तुझा पोपट. इथे माझा झालाय पोपट. तुला नाही आवडत
करत ना मग मी नाही वागणार वेड्यासारखं. मी खरंच नाही वागणार वेड्यासारखं. मी नाही वागणार तू वागतेस वेड्यासारखं. तू तू बस इथे बस बस. नाही वागणार ना. नाही वागणार ना. नकोच वागू. ऐक आपण छान गप्पा मारूया. गप्पा मारू. मला सांग तुझ्यात वेगळं असं काय टॅलेंट आहे रे? वेगळं टॅलेंट ना मला ना माउथ ऑर्गन वाजवायला खूप आवडतं. मग वाजून दाखव ना. घेऊन नाही फिरत ना मी. घरी आहे. मला शिकवशील ना? पण काय ते शिकवतो. मला सांग ना तुझ्यात काय वेगळं टॅलेंट आहे? माझ्यात ना मला ना कुत्र्यांच्या वेगवेगळ्या मूड्सचे आवाज काढता येतात. म्हणजे आता बघा आता कुत्रा आहे ना खूप खुश आहे. मग तो कसा भुंकेल? भाऊ. आता कुत्रा ना दुखी झालाय. मग तो कसा भुंकेल? भाऊ. आता सगळ्यात वेगळं गौरव कुत्रा आश्चर्यचकित झालाय. मग तो कसा भुंकेल? भाऊ. काय कसं वाटलं? हाड. अरे कोण ऐक मी जातोय तुला. सुपर हिट परफॉर्मन्स. अतिशय मॅड कॅरेक्टर तू अतिशय मॅड पद्धतीनं साकारलं शिवाली. मस्त जोरदार टाळ्या शिवालीसाठी. बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई. प्रसाद मस्त लिहिलंयस. कंटेंट खूप छान होता आणि खरंच सुंदर स्क्रिप्ट. आणि शिवाली तुझं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. गौरव शिवाली जोडी मस्तच आहे. आणि शिवाली मला तू म्हणजे एक भावी काळातली एक खूप छान अभिनेत्री वाटतेस. खरंच सांगते. खूप छान सेन्स आहे तुला. फारच छान सेन्स आहे. प्रत्येक वेळी तुझं स्किट मी एन्जॉय करते आणि तू जे काही इन्व्हॉल्व होऊन काम करते. आणि गौरव तुम्हा दोघांची केमिस्ट्री अप्रतिम आहे. खूप मजा आली. खूप मजा आली म्हणजे खरंच सांगते. संपूर्ण 12 गुण मिळालेले आहेत. वा वा. प्रसाद दादा. गौरव मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दे. समजा आज इथे माझ्या जागी मक्या असता तर मक्याचं कणीस तू फेकलं असतंस का? क्या बात है दादा. वा. जसं तुम्हाला स्किट सुरुवातीला म्हणालास की तुम्हाला गौरवचा अपमान करायला खूप आवडतो का, त्याचा रिझल्ट तू पाहिला आहेस ना? विश यू ऑल द बेस्ट. आय होप द सेम विथ यू. अफलातून केलं तुम्ही. शिवाली तू कमाल आहेस. कमाल टायमिंग आहे तुझं. कमाल सेन्स ऑफ ह्युमर आहे. तुझा आवाज फार गोड आहे. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस असं म्हणतात. तर तुम्ही जे सम्या करतो, जे प्रसाद करतो, किंवा हे पुढे बसलेले सगळेच रादर अंशू, विशाखा, नमा, पॅडी, की ते कॉमेडी करायचं म्हणून ते कॉमेडी नाही करत, ते खूप सिरियसली करतात. तर तो त्यांच्यातला खूप मोठा गुण मला तुमच्या दोघांमध्ये दिसला आणि दॅट्स वाय आय सॅल्यूट यू. क्या बात. थँक्यू सो मच. मंडळी, फिजिओथेरपीच्या निमित्तानं प्रेमाची थेरपी आता आपल्याला दाखवणार आहेत मुंबईचा गोंडस विनोदवीर तेजस आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी. आणि नीट वाजला तर कुठल्याही विनोदाच्या मैफिलीत अगदी कडकडून वाजणारा हास्य तबला अर्थात पंढरीनाथ कांबळे. मशहूर फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर कुलदीप, क्या मैं अंदर आ सकता हूँ? आलास तू आत आलास. ये क्या ये हा? काल रात्री बोलणं झालं होतं ना यार. 10 वर्षांनी आपलं गेट टुगेदर आहे यार, 15च्या बॅचचं. चल ना यार. आय नो पण घोळ झालाय रे. काय?
अरे माझा भाचा आहे ना निमिष कुलकर्णी. तुझा भाचा म्हणजे मनोज जोशींचा तू भाचा, तुझा आणखीन एक भाचा. किती भाचे आहेत या शो मध्ये यार? मुद्द्यावर लक्ष दे ना. बोल बोल. हा भाचा आहे ना माझा निमिष कुलकर्णी, त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आहे अभिनयाच्या गुन्ह्यावरून. तर मला तिथे जावं लागेल आता. काय करायचंय मला, निमिष परत कधी अभिनय करणार नाही असं हमीपत्र लिहून द्यायचंय, जामीन द्यायचे. जामीन द्यायला तू चाललाय? हो मग पर्यायच नाही. त्याच गुन्ह्याखाली तुलाही अटक होऊ शकते. म्हणजे बरं म्हणजे तुझ्या स्किट मध्ये मदत करायला यायचं आणि तू माझीच. जातो मी. हा समाज जरा आलो मी. लवकर ये यार. यार मला सांभाळावं लागणार जरा वेळ. एक्सक्यूज मी डॉक्टर, मे आय कम इन? या ना, विचारताय काय? या ना, या ना प्लीज. थँक्यू. येस. ऍक्च्युली मला अपॉइंटमेंट हवी होती मसाजची. आय नो खूप उशीर झालाय बट प्लीज. नाही 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 नाही, काही उशीर झालेला नाहीये. उलट जरा वेळ आधी आला असतात ना तर उशीर झाला असता खूप. प्लीज प्लीज या या, बसा बसा. ते फिजिओथेरपी मसाज ते तुम्हीच करता ना? नाही नाही, ते मीच करतो. फिजिओथेरपी मसाज मीच करतो. करूया? हो या लगेच लगेच लगेच. आजोबा, आजोबांना असू दे ना, आपण करूया. या. नाही नाही, त्यांची ट्रीटमेंट करायची. आजोबा या ना. सावकाश सावकाश सावकाश. आजोबांची करायची होती काय ट्रीटमेंट? का आजोबांची ट्रीटमेंट होत नाही वाटतं तुमच्या क्लिनिक मध्ये? नाही नाही, तसं नाही म्हटलं. थोडक्यासाठी कशाला आता? काय थोडक्यासाठी कशाला आता वेळ घालवायचा असं म्हणतोय मी. या 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 काका, बसा. आजोबा या. अरे बसा म्हणल्यावर बघायचं इकडे तिकडे, देह टाकून नाही द्यायचा असा. कुठे मागे बसायचं? मागे मागे. सांभाळून सांभाळून प्लीज. इट्स ओके, इट्स ओके. अरे माझी कंबर दुखते. मला काळजी वाटली यांची. नाही मी तिची काळजी घेतो. हा तू माझी काळजी घे. या इकडे. काय झालं माहिती काय, आयुष्यभर ना कंबर कसून काम केलं, त्याच्यामुळे आता कमरेमुळे घरी बसून राहायची वेळ आली माझ्यावर. तुझ्यामुळेच झालंय पण सगळं. नाही. हो की नाही? कोणी सांगितलेलं तसं सगळं करायला? कसं? ऍक्च्युली काय झालं ना, हा मागच्या आठवड्यात पुण्याला गेला होता. तिकडे आमचा भीमा काका राहतो. तर तो तिकडे बाथरूम मध्ये पाय घसरून पडला बिचारा. तो तिथे कसा पडला हे यांनी इथे ऍक्टिंग करून दाखवलं आणि हाही पडला आणि कंबर मोडून घेतली. हो, असं कसं होऊ शकतं? असं कसं म्हणजे खोटं बोलतात ती. अरे आमचा भीमा आहे ना, एक नंबरचा व्यंद्र आहे. तुला सांगतो, असा बाथरूम मध्ये गेला, असा आंघोळीला पाय घातला. काय करताय ते? तू का कशाला प्रत्येक गोष्ट अभिनयात दाखवतो रे? बस ना तू इथे. इथं बसा. आजोबा मागे या, थोडं मागे या. मागे येऊन बसा. अजू प्लीज. त्यांना त्रास होतोय. तुम्ही प्लीज असं करू नका यार. तुम्ही प्लीज त्यांना चेक करता का? आता हे काय वय आहे का त्यांचं पाय घसरण्याचं? नाही नाही, त्यांचं वय नाहीये, पण माझं आहे. काय काम आहे माझं, उपचार करणं. हो ना, थोडी माहिती हवी आहे बेसिक. या जरा इथे या. काय नाव काय म्हणाल तुमचं? प्रियदर्शिनी. हो माय गॉड, हे किती सुपर्ब नाव आहे यार. प्रियदर्शनी. वाव. आय मीन दर्शनीच कुणालाही प्रिय वाटाल अशाच आहात तुम्ही. नाही रिअली, आय मीन इट. जास्त बोलतोय. नाही हो, रिअली यार, आय मीन इट यार. ओके, आय बिलीव्ह यू. ओ माय गॉड, ओ माय गॉड, तुम्हाला खळी आहे? हो ना. सॉरी सॉरी म्हणू नका, सॉरी म्हणू नका. खळी आहे तुम्हाला? नाही, आय कांट बिलीव्ह इट. इट्स नॉट. मला हात लावून बघावं लागेल. नाही. ओके, कॅन आय टच इट? मे आय? ओके. ओ माय गॉड.
ओ ही खरी आहे. ओ डॉक्टर मला पण खाली या इकडे अज्जू 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 ती खडी नाही अज्जू, कवळीमुळे पडलेला खड्डा आहे की नाही तो. हा बसा बसा बरं. हा हळू सावकाश सावकाश. यू वर सेइंग. हा आणि मी म्हणत होतो तुम्ही एकटं कसं खूप वेळ माझ्याकडे बघू नका. का? कारण माझं नाव तेजस आहे. हा मग तेजस. हा मग बरं जाऊ दे, हरकत नाही. मला तुमचा मोबाईल नंबर लागेल फक्त. अरे तिकडे काय कांदा पोळ्याचा कार्यक्रम चालू आहे काय? माझी इकडे कंबर माझी तपास इकडे. हॅलो आजोबांना तपासतो मी आता. आजोबा नाव काय म्हणाला तुमचं? माझं नाव पंढरीनाथ आणि ही माझी नाथ. नाही फुटलं वाटतं मरू दे जाऊ दे. मगाशी तू हिचं नाव घेतलं तेव्हा वाव मस्त सॉलिड, आणि माझं नाव घेतलं तर कायच नाही बोललास मला ते. छान नाव आहे आजोबा, तुमचंही खूप छान नाव आहे पंढरीनाथ नाही का? अगदी विठुरायाचं नाव आहे तुमचं. आणि तुला सांगतो पंढरपूरला गेलो होतो ना असं टुन्न दिसी. काय चाललंय अज्जू? तू गंमत करतोयस माझी. तू नेहमी असं करतो. मी लिमलेटच्या गोळ्या देणार नाही तुला. मला लिमलेटच्या गोळ्या पाहिजे. चोखायला लागते मला. सो स्वीट सो स्वीट सो स्वीट. तुमचं नातं किती गोड आहे अहो. थँक्यू. मी यांची ट्रीटमेंट करतो. हा काका जरा इकडे बघा. एक मिनिट. हा ठीक आहे, आता त्या बाजूला बघा. परफेक्ट काका. आता काय करायचंय, साधारण 30-40 सेकंद तिकडेच बघायचंय. हा कान बघायचा प्रयत्न कर. नका माझा नाही, तुमचा कान बघा. तुमचा कान बघायचा प्रयत्न करा. हे बेनिफिशियल आहे. हा तुम्ही या इकडे. येस सी Ajju is doing good. येस. He is very cooperative. हो ना. Just like you. ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं तुम्हाला. Oh my God. काय? मला आत्ता इथे कॉम्प्लिमेंट द्यायची तुम्हाला प्लीज. काय? हो तुमचे डोळे किती सुरेख आहेत. थँक्यू. मी काय म्हणतो तुम्ही राहता कुठे? महावीर सोसायटी तक्षशिला अपार्टमेंट. ओ माय गॉड. रिली? येस. नो यू आर किडिंग. नो. ओ किती सुंदर ऍड्रेस आहे हा. तक्षशिला मध्ये राहता तुम्ही. आय मीन रिली? यार मला तुमचा फ्लॅट नंबर सांगा. B505. वाव. अगं तो कौतुक नाही करत आहे, वाव शोधतोय. वाव. अज्जू प्लीज ट्रीटमेंट कडे लक्ष दे. मी गोळ्या देणार नाही. मला निम्म्याच्या गोळ्या पाहिजे. मला खाता सुकतो. मी काय म्हणत होतो 505. व्हॉट अ कॉम्बिनेशन यार. थँक्यू. आता एकच मला तुमचा मोबाईल नंबर सांगा पटकन. 960. वाव. आय मीन वाव. नाही पण पूर्ण नाही झालाय अजून. नाही 9 पासून सुरू झाला ना, चांगलाच असणार. 9 वा वाक्यामध्ये. हा सांगा नंबर सांगा. 960778. अरे एक म्हातारा माणूस कधीपासून इकडे मान अडकून बसलाय. झालं का रे तुझे 30 सेकंद? अजून 2 मिनिटं बाकी आहेत. अरे बापरे, अजून 2 मिनिटं आहेत. होय बर. त्याच्यानंतर मी मोकळा. एक्सक्यूज मी, जस्ट चेक युअर फोन. अरे बापरे, कोणाचा मेसेज आला? एक मिनिट. तुझ्या गालावरची खळी म्हणजे गुलाबाची पाकळी. आता कोणी मला केला एवढा? थांबा, फोन करून चेक करतो. आजोबा हे बघा, हे चालणार नाही. असं चालणार नाही अजिबात. हे फिजिओथेरपीच्या वेळेला हे अलाउड नाहीये. फोन आधी तो मेसेज डिलीट करा आत्ताच्या आता. असं नाही चालणार. आय एम व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. सॉरी अज्जू, तू एकही गोष्ट सिरियसली घेत नाहीस. आपण का आलो इथे? मजा झाली माझी. मी एक काम करतो. तुम्हाला आता फिजिओथेरपी देतो आम्ही. एक काम करा, आता खाली वाका. एक मिनिट. वाकलात. आता एक काम करा, गुडघ्यातनं हात टाका. चला आजोबा, आता काय करायचं आपल्याला? काय करायचं? उड्या मारत मारत त्या बाजूला जायचंय. चला. ह्याला फिजिओथेरपी म्हणतात होय. आमच्या शाळेत उगाच आम्ही याला शिक्षा म्हणायचो लहानपणापासून. फिजिओथेरपी. अज्जू
अजू प्लीज, आता मी तुला शेवटचं सांगते, तू आल्यापासून नुसती गंमत करतोयस. मी आता शपथ घालते. नाही, शपथ नको. तुम्ही मला माझं काही बरं वाईट झालं ना पण सुटली म्हणे, पण मी करतो मी फिजिओथेरपी, हे मी करतो फिजिओथेरपी. हा आजोबा करत राहा, हे बेनिफिशियल आहे कमरेसाठी. हा मी काय म्हणतो, नेक्स्ट संडेला काय करताय? फ्रीच आहे. माझ्यासोबत याल म्हणजे चालेल ना तुम्हाला? बघा हिपहॉप नाईट आहे, छान एन्जॉय केला असता आपण. अरे माझ्या छातीचे पायांचे इथे हिपहॉप झाले. अरे कुठे फेडाल हिपहॉप? अज्जू अज्जू अहो बघा ना. बघतो आजोबा. ओ आजोबा. अज्जू आजोबा टॅब्लेटच्या गोळ्या. अज्जू हे गेले वाटतं. एक मिनिट. अहो यांचा श्वास बंद आहे. हे बघा, तुम्ही रडू नका प्लीज. तुम्ही इकडे या प्लीज. हे बघा, ऐका ना. हे बघा, मी हे मुद्दाम नाही केलं. ऍक्च्युली मी डॉक्टर नाही आहे. माझ्या मित्राचं क्लिनिक आहे. तुम्ही आलात, तुम्ही मला आवडलात म्हणून मी हे नाटक केलं थोडं, पण हे मी जाणून बुजून नाही केलं. शपथ मला वाचव. माझी काही चूक नाहीये. काय बोलताय तुम्ही? डॉक्टर हा माझ्या भोया भाबड्या नातीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करतोय. हे बघ, गेली 35 वर्षांना योगा करतोय मी. सलग 5 मिनिटं श्वासाचा रोखून धरू शकतो मी. हिला फसवतो. तुम्ही आला जाता. तू गेलास कामात. तू कामात गेला जाता. एक मिनिट. मारा तुम्ही मला मारा, पण ते भीमा काका कसे पडले ते सांगा. नाही अरे वेंदळा भीमा आमचा गेला बाथरूम मध्ये आणि आता पाय डॉक्टरला सोडत. वा वा, अतिशय रंगतदार परफॉर्मन्स झाला, अगदी तुझ्या ड्रेस सारखा. जोरदार टाळ्या. बघूया आपल्या सरपंच काय म्हणतात. अलकाताई. प्रियदर्शनी, तुझं लाजणं, तेजसचं लाजणं अप्रतिम, मजा आली. विशेष करून पॅडीबद्दल बोलेन. पॅडी कमाल आहे. सुपर्ब खरंच सांगते. तुला सलाम आहे. अरे तू किती वेळ ते बेरिंग ठेवलं होतं, असं वाटलं आता पॅडी सरळ होईल की नाही. खरंच असं वाटायला लागलं होतं. कमाल आहे एवढा बॉडीचा बॅलन्स ठेवणं. आणि पॅडी गेल्या वेळी पण तू ते हमालाचं स्किट एवढं अप्रतिम केलं होतंस, तसंच आजचंही स्किट तुझं अप्रतिम झालेलं आहे. पॅडी, तुला मनापासून सलाम करते. 11.5 गुण. वा वा वा. प्रसादा. खूप गोड होतं स्किट, खूप छान वाटला परफॉर्मन्स. तेजस, तुझा अपीअरन्स खूप छान आहे. आणि प्रियदर्शिनी, तू खरंच खूप गोड दिसतेस स्टेजवरती. आणि तुझी खळी पण खरंच खूप सुंदर आहे. तुझा आवाज खूप छान आहे. मुळात सुंदर दिसणारी आणि सेन्स ऑफ ह्युमर असणाऱ्या अशा मुली खूप कमी दिसतात. तुझ्याकडे बघून लोकांनी शिकलं पाहिजे पॅड्या, की झोकून देऊन काम करणं म्हणजे काय असतं. मजा आली, खूप मजा आली. मिळालेले आहेत 10 गुण. मंडळी, एकदा काडी मोड होऊन देखील पुन्हा एकदा बोहल्यावर चढायची तयारी करणाऱ्यांची अवस्था तुमच्या समोर घेऊन येत आहेत. कोणताही विनोदाचा उत्सव आनंदमय करणारी हास्य शहनाई विशाखा सुभेदार आणि कोणतं वाद्य वाजतंय हे न कळूनही अत्यंत वेगात वाजणारं आणि डोलाला लावणारं हास्य संबळ अंशुमन विचारे. अशी तासन तास वाट बघणारा मूर्खपणा अक्षरशः. नाही, तुम्हाला सांगतो, या बायकांना वाटतं की लग्न करणं ही फक्त पुरुषांची गरज असते. हा, माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी सुद्धा मी असं तासन तास वाट बघायचो. पण वेळेवर येईल ती सुष्मिता कसली हो. सुष्मिता म्हणजे माझी पहिली बायको. 3 वर्षापूर्वी मला सोडून देवाच्या घरी गेली. ओ सो सॉरी. नाही, देवाच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी. तिच्या माहेरचं आडनाव देव, सुष्मिता देव. कशी गेली ती गेली, मला काय फरक नाही पडत. मी 3 वर्षात फोन पण नाही केला. मस्त एन्जॉय केलं. 3 वर्ष धमाल आनंदात दिवस काढले. पण आता त्या आनंदाचा एक कंटाळा आला. एकट्याने किती दिवस काढणार ना. कोणतरी जोडीदार असावा असं वाटतं नाही. म्हणून लग्न करायचं ठरवलंय.
म्हणजे रमा आणि मी आज पहिल्यांदा भेटतोय. आता ही बाई वेळेवर आली तर भेटू, नाहीतर पुन्हा दुसरी वेळ घेऊन भेटू. काय करणार, मला पण चॉईस नाही ना. गरजवंताला अक्कल नसते. अगदी बरोबर आहे. हा जो चेहऱ्यावर आता गरज असलेला माणूस दिसतोय ना, त्याची जी अवस्था आहे ना तीच माझी अवस्था आहे. आमच्या दोघांची गोष्ट एकच आहे. मीही घटस्फोटीतच आहे, पण पुन्हा एकदा आत्महत्येची बोलणी म्हणजे लग्नाची बोलणी करायला आली आहे. तसा बरा दिसतोय रे. आपण बघू. हे काय जे आहे ते आहे. हाय, मी रमा. मी रमाकांत. अय्या सेम्पिंग. काय 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 म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे रमाकांत. नाही मी रमाकांत आहे, तुम्ही रमा आहात ना. अहो नाही, माझं पण तेच आहे. रमा माधव कांत आडनाव रमाकांत. चांगलंय चांगलंय. मी हे ठिगळे मॅट्रिमोनीमधून आलोय. सेम्पिंग. आता काय झालं? मी पण ठिगळे मॅटर्निटी होम मधून आले. सॉरी, मेट्रो मोनियो मध्ये आले. नाही पण ठिगळे मॅट्रिमोनी म्हणजे खूपच विनोदी नाव वाटतं. नाही अहो विनोदी कसं अप्रोप्रिएट आहे. अच्छा. म्हणजे बघा ना, एखाद्याचा संसार फाटका असतो, आयुष्य फाटकं असतं, त्यांना बरोबर ठिगळ लावून शिवून देण्याचं काम करतात ते ठिगळे, नाही का? काय सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमचा. थँक्यू. ग्रेट. किती वर्ष झाली तुमच्या ठिगळ्याला? आय मीन सॉरी, डिवोर्सला किती वर्ष झाली? ऍक्च्युली डिवोर्सला 3 वर्ष झाली. आणि तुमच्या? 3 वर्ष. सेम पिंग. हो काय काय करताय सारखं? दोघांना पण 3-3 वर्ष झाली. कमाल आहे माहिती. डिवोर्सला 3 वर्ष झाले. लग्नाचा 3रा वाढदिवस असल्यासारखं काय हसताय तुम्ही? नाही तसं नाही, म्हणजे सॉरी हा, तुम्ही गैरसमज नका करू घेऊ. ऍक्च्युली ही सेम पिच म्हणायची माझी सवय अगदी लहानपणापासूनची. काही साम्य आढळलं की लगेच सेम पिच. नाही दुखतंय पण ते. सॉरी. चांगलंय. पण काय आयुष्यात असे चढ उतार येत असतो. हो. लग्नाचं एकदम कसं काही ठरवलं? नाही ऍक्च्युली 3 वर्ष मस्त मजेत आनंदात घालवली. मग आनंदाचा कंटाळा आला. हो चला लग्न करून टाकू. एक मिनिट तुम्ही काय मला टाइमपास म्हणून इथे बोलवले? हॅलो, लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? आणि 1 मिनिट, मी तशी मुलगी नाही आहे प्लीज. अहो तुमची नाही, माझी नाही, मनाची नाही, जनाची तरी लाज बाळगा ना. म्हणजे तुम्ही कुठल्या अंगाने मुलगी दिसताय? अरे माणसा, मुलगी म्हणजे स्त्रीलिंगी या अर्थाने म्हणते मी. नाही मला माहितीच आहे मी आता मुलगी दिसत नाही, पण आमचा डिवोर्स झाला तेव्हा अगदी चवळीच्या शेंगेसारखी दिसायचं मी. पण डिवोर्स नंतर काय काही कामच उरलं नाही. म्हणून महाराष्ट्रातलं शेंगांचं पीक संपवायचं ठरवलं वाटतं. नाही तसं नाही, म्हणजे ठरवलं ना लग्न करायचं, ठरवलं ना? हो ठरवलं, म्हणून तर आली इकडे. बसा ना, आपण बसून बोलूया. अरे खरंच की. प्लीज 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 बसा. थँक्यू. ऍक्च्युली आपण मुद्द्याला हात घालूया का? म्हणजे कसं, आता आपण लग्नाची बोलणी करायला इथे आलेलोच आहे. आता हे आपलं काही पहिलं लग्न नाही, त्याच्यामुळे वय, शिक्षण, गाता येतं का, शिवण क्लास वगैरे हे असले फालतू प्रश्न विचारण्यात काही अर्थच नाही. स्वयंपाक जमतो का वगैरे हे विचारण्यात काही अर्थच नाही. तुमचं लग्न का मोडलं हे विचारलं तर काही हरकत नाही ना? म्हणजे आपण मुळात ते बोलायलाच हवं नाही का? म्हणजे तुमचा डिवोर्स कशामुळे झाला? तुमच्यामुळे की त्याच्यामुळे? अर्थात त्याच्याचमुळे. हो म्हणजे अपघात झाला की चूक समोरच्याच माणसाची असते. नाही असं नाही, म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय? म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कटकट, प्रचंड भांडणं, सतत त्रास, हे चुकलं ते चुकलं, सतत चुका करत राहायच्या. आणि मग सॉरी रमा, कंटाळा आला होता मला. सॉरी कंटाळा, कटकट, नुसती चिडचिड, भांडणं. बरोबर बोलला तुम्ही, बरोबर बोलला. किटकिटचा गजर झाला की डोकं फिरतं. नाहीतर काय हो, आउट होतो डोकं. नाहीतर काय. तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि नेमकं त्या दिवशी ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं. म्हणजे जनरली कॉर्पोरेट ऑफिसला तुम्हाला माहिती आहे प्रचंड काम असतं, पण नेमकं त्या दिवशी बॉसने असं सांगितलं हे सगळं पूर्ण करायचं. आणि मग जेव्हा सगळं करून निघालो ना, तर गडबडीत माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. मला कळलं नाही, मला मेसेज करता आला नाही. हो घरी पोहोचलो गिफ्ट घेऊन, तर मुलगा झोपलेला. आता माझी काही चूक आहे का सांगा ना? पण बायको लगेच सुरू, मुलाच्या वाढदिवसाला येता आलं नाही, राडे केले, राडे भांडणं सगळी, ह्या त्या, डोकं आऊट झालं माहिती माझं. 1 मिनिट, राडे केले म्हणजे बरोबर आहे तिचं. नाही बायको एवढी अपेक्षा करणारच नाही. पण नाही साहजिक आहे हो, आपल्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या नवऱ्याने आपल्याला सोबत करावे, यात तिचं काही चुकलं नाही. आणि आम्हा बायकांना म्हणजे घर, नवरा, पोरगो, संसार या व्यतिरिक्त काही विश्वास नसतं. तुम्हाला कसं मित्र असतात उंडारायला, आमचं तसं नसतं ना.
पण कमाल आहे तुम्हा पुरुषांची, म्हणजे काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचला नाही. डिस्गस्टिंग. ठीक आहे. हे जर एका बाईकडनं झालं असतं बापरे केवढा गाजावाजा केला. डिस्गस्टिंग. झाली ना माझी चूक झाली. अरे पण अजून भर म्हणून तिने काय केलं, मी आणलेला केक कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला. काय? केक कचऱ्याच्या टोपलीत फेकला? हो ना. मी तर कचऱ्याची टोपलीच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर ओतली होती. काय बोलताय? ओ राग भयंकर. माझ्याही लेकाच्या वाढदिवसाला तो आला नाही, म्हणजे आमच्याही लेकाच्या वाढदिवसाला तो आला नाही. नॉनसेन्स. नाही म्हणजे तो केक टाकल्यानंतर माझं डोकं फिरलं. मी म्हटलं 2 दिवस मी जेवणार ना. पण तुम्ही टोपलीच टाकल्या म्हटल्यानंतर तो निघून गेला असेल ना. छे सॉरी म्हणत होता. चूक त्याची आहे, सॉरी तरी म्हणायलाच पाहिजे. सॉरी दिवसभर तेच. मला ना तुम्हाला सांगू, या सॉरीचा इतका कंटाळा येतो ना, बऱ्याच वेळा विचार केला जाओ सरळ माहेरी निघून. पण नाही, मी माहेरी गेले की लगेच त्याची आई आणि नणंद घरी येतात, ठिय्या मांडून बसतात. मग काय, हा मॉलमध्ये जा, त्या मॉलमध्ये जा, ह्या खरेद्या करा, त्या उधळपट्टी पैशाची. नुसत्या लुटता तो माझ्या नवऱ्याला, दोघी नुसत्या लुटायच्या. अरे पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? मला एक गोष्ट कळत नाहीये. तो त्यांचाही मुलगा आहे ना. आणि वर्षाचे 12 महिने नवरा नावाचा बैल बायकोच्या दावणीला बांधलेला असतो की नाही. मग पोळ्याच्या दिवशी आईला बहिणीला वेळ दिला तर प्रॉब्लेम कुठे आहे? नाही म्हणजे त्यांचं लाईफ आहे की नाही, म्हणजे आईचं मुलावर प्रेम असतं की नाही, मग तो वेळ द्यायलाच पाहिजे ना त्यांना. प्रेम करा ना, मला काहीच म्हणणं नाहीये, प्रेम करावं. पण त्या आईनं आपल्या मुलाचे कान कशाला भरावे बायको विरोधात? माझी सासू तेच करायची. नाही एवढं त्या नवऱ्याला दिवसभर आई 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 करायचं असतं ना, मग कशाला लग्न करायचं? आईच्या पदराला लटकायचं ना, कशाला पाहिजे बायको? हेच बोलायची माझी बायको. डोकं आउट व्हायचं नुसतं. पण मागच्या वेळी कहर केला हो माझ्या बायकोनं. आईच्या पायात पाय अडकवून तिला पाडलं माहितीये. काय बापरे, हे भयंकर आहे, हिंस्र. अरे डेंजर आहे. माझं आणि माझ्या सासूचं पण भांडण व्हायचं, पण मी नाही असे वागले कधी. तेच ना. म्हणजे पायात पाय वगैरे टाकून मी नाही पाडलं त्यांना. एकदा मी चुकून अंगावर बसले त्यांच्या. काय पडलेच हे चुकून. अहो जास्त भयानक आहे. माझं काहीच नाही, एकदम जास्त भयानक आहे. नाही ते थोड्याशा दबल्या होत्या. थोड्याशा काय मेल्या असतील. मला ऐकून श्वास कोणतोय आता हे सगळं ऐकून. काय तुम्ही बोलताय? नाही पण तुम्हाला सांगतो काय, मी सांगितलं ना, हे असं वागतात ना बायका म्हणून पुरुषांचे डोके फिरतात. म्हणजे पण मी शेवटी गेमच केला. काय कसला गेम? आई का बदला आई. म्हणजे आमची फॅमिली पिकनिक गेली होती महाबळेश्वरला. तिथे मी सासूबाईनं म्हटलं की जरा घोड्यावर बसा, मस्त एक राऊंड मारा. घोडेवाल्याला डबल पैसे दिले. म्हटलं उधळव घोडा, तो उधळव, चांगला फिरव, पिदव हिला चांगली. तो पिदावतोय. आमच्या सासूबाईंचा जीव वर खाली, त्या ओरडतायत. मी आपलं कमान सासूबाई, कमान कमान कमान. बायकोला ऐकू जाऊन म्हणून त्याच्या कानात जाऊन कमान कमान सासूबाई आवाज होते. अशी जिरवली. विकृत माणूस आहे हा. काय विकृती ही? स्वतःच्या बायकोच्या आईला हा असा त्रास देतात. एक सेकंड. शिशी. नाही माझ्या नवऱ्याला पण माझ्या आईचा प्रचंड त्रास व्हायचा. म्हणजे त्यांनी दोघांचं पटायचं नाही, पण त्यांनी असा त्रास नाही कधी दिला. हे भयंकर विकृत आहे. तुम्ही जे वागलात ते विकृत. अच्छा, तुम्ही वागता ते विकृत नाहीये. तुम्ही तुमच्या नवऱ्याला किती त्रास दिला आताच तुम्ही सांगितलं ना. बरं आता मी काय म्हणते, आपल्याला आपल्या चुका कळल्याच आहेत, तर आपण मागचं सगळं विसरून जाऊन आपण जरा पुढे जाऊया का? म्हणजे नाही, पण कसं आहे की मागे जे काय घडलं ते एकदा कळलं पाहिजे ना. उगाच हिस्ट्री रिपीट नको ना. आणि मला आधीच्या किटकिटी परत नको आहेत प्लीज. हा, माझं पण तेच म्हणणं आहे. म्हणजे नाही, आणि मला सांगा, आता प्रत्येकाला मित्र हे असतातच ना. हा, म्हणजे असतात की सुरुवातीला मित्र असतातच. नाही, पण मला आताही आहेत मित्र. आताही मित्र आहेत मला. चांगला मन मिळव स्वभाव आहे माझा, त्यामुळे मित्र आहेत मला. गुड. आणि त्यात मित्र जमल्यानंतर पार्टी धमाल मजा मस्ती होणारच ना. आणि 31 डिसेंबर म्हणजे आमच्या हक्काचा दिवस. हो, आमच्या हक्काचा दिवस. आमची पार्टी ठरलेली. बायको माहेरी गेली होती. 2 तारखेला ते म्हणाले, 2 जानेवारीला. आम्ही धमाल करतोय, मजा मस्ती करतोय. ही सकाळी 6 वाजता 1 जानेवारीला हजर. मग काय बघते तर काय, मित्र पडलेला, 3-4 ठिकाणी रांगोळ्या पडलेल्या, तिकडे धुडगूस सगळं. आता असणार ना, काय करणार ना. मी म्हटलं कशाला आलीस तू? सरप्राईज द्यायला. आणि हिला सरप्राईज झालं स्वतःला. राडे झालं आमच्या तिकडे. मला सांगा, बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? अरे नाही, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गदा आहे की नाही? कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य? कसलं स्वातंत्र्य? म्हणजे मुळात माझ्या नवऱ्याने असं मित्रांना वगैरे बोलून घरात जरासा धांगडधिंगा घातला असतं, मला चाललंच नसतं. माझी परमिशन घ्यायला हवी ना. म्हणजे नाही मला चालणारच नाही असं. नाही सगळं माझे मित्र आहे ते येणारच घरी. नाही, मला चालणार नाही. 1 मिनिट, मला अजिबात चालणार नाही. चालणार नाही म्हणजे? मला नाही असं मित्र. माझी बायको बरी आहे, म्हणजे तिला सहन व्हायचं नाही, पण माझ्या मित्रांचं सगळं करायची ती. मग तुमच्यापेक्षा माझा नवरा बरा. त्याने नाही असं मित्र कधी दारात आणले.
त्यांनी नाही मला त्यांच्या कबशाच्या उचलायला लावल्या. सॉरी, आम्ही जे काय पार्ट्या बिर्ट्या हॉटेलमध्ये, असं घरात वगैरे नाही. म्हणजे नातेवाईकांचं करायचंय, पण मित्र एवढा कुठला वेळ. नाही असू दे, पण माझी बायको नक्कीच बरी होती. नाही, माझा नवरा जास्त चांगला होता तुमच्यापेक्षा. तो कधी असं वागला नाही. ऐका ना, आपण ऑर्डर देऊया का काहीतरी? नाही, कसं आहे, भांडणं किटकिट हे सगळं आपल्या दोघांच्या आयुष्यात घडून गेलेलं आहे. कसं आहे, नवीन नातं तयार करायचं, नवीन नात्यात प्रवेश करायचा, तो स्वच्छ निर्मळ मनाने केलेलं बरं, असं मला वाटतं, नाही का? हॅलो रमा. नाही म्हणजे नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. स्वच्छ निर्मळ मनाने विचार करायलाच हवा. हो ना. पण मग त्यासाठी नवीन नात्यात कशाला प्रवेश करायचा? म्हणजे जुन्याच नात्याचा नव्याने विचार करायला हवा, नाही का? चुकलं माझं. म्हणजे तुम्ही जसं तुमच्या बायकोला वागवायचा तसं माझा नवरा नाही मला कधी वागवायचा. नाही सॉरी, ऍक्च्युली म्हणजे नाही, सॉरी तुम्हाला नाही, मला त्याला म्हटलं पाहिजे. दिलीप, मला त्याला फोन केला पाहिजे. ऐका ना. सॉरी. हॅलो ऐका ना, मी काय म्हणतो, ऐकायला अरे गेली. हिच्यापेक्षा माझी बायको बरी आहे. म्हणजे काही न बोलता सहन करायची सगळी. हे काय, लगेच गेली. ती कधी मला बोलली नाही, माझ्या आईला कधी त्रास दिला नाही. ही आपलं, मी पण मूर्ख आहे, 3 वर्ष तिला कॉन्टॅक्ट पण केला नाही. हॅलो आय मीन सुष्मिता, कशी आहेस? आपल्या त्या हॉटेलला परत भेटूया एकदा. नाही, मी टेबल पण बुक केलं आणि ऑर्डर पण दिले तुझ्या सगळ्या आवडत्या पदार्थांची. आता रडतेस कशाला? आय लव्ह यू. वा 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 वा, अतिशय उत्तम विषय, अतिशय उत्तम शेवट आणि अतिशय उत्तम सादरीकरण. मस्त, जोरदार टाळ्या. अलकाताई, तुम्हाला कसं वाटलं हा ॲक्ट? हास्य जत्रेत अशा प्रकारचं स्क्रिप्ट होऊ शकतं यावर विश्वासच बसत नाही. अप्रतिम विषय होता, खूप छान मांडला होता. एवढी सुंदर नाती अशी उलगडत गेली दोघांच्याही याच्यातनं. म्हणजे आपल्याला फार माणूस जवळ असलं की त्याची कटकट वाटते. नवरा बायकोंच्यामध्ये असं होतं, त्याची किंमत वाटत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती लांब जाते तेव्हा आपल्याला कळतं की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची असते. खरंच एवढं इन्व्हॉल्व्ह व्हायला झालं. मला तर वाटत होतं आपण कुठल्या तरी एखाद्या फिल्मचा सीन पाहतोय की काय. खरंच अप्रतिम. विशाखा, अंशुमन, मस्त, मजा आली. खूप इन्व्हॉल्व्ह झालो होतो. सुपर. प्रसादा, मला या मंचावरचं आजपर्यंत तुमच्या दोघांचं आवडलेलं हे सगळ्यात मस्त स्किट आहे. वा वा वा. मला हा अटेम्प्टच खूप आवडला. मला हे डेअरिंग खूप आवडलं की सतत करून आपण हसलोच पाहिजे असं काही नाही आहे. बारीक बारीक हसण्यातून सुद्धा बोचरे चिमटे काढत जर आपण शिकवत गेलो समोरच्याला तर ते फार मोठं काम आहे. आणि ते पेलणं ह्याच्याकरता खूप जबरदस्त ताकद असलेले नट लागतात आणि ते तुम्ही दोघं आहातच. अप्रतिम. थँक्यू. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार जाणून घेण्याची. आणि ह्या निकालासाठी मी दोन्ही सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. खरं तर आज सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस सुंदर होते. म्हणजे आम्ही आधी पहिलं कालचे जेव्हा एपिसोड पाहिले तेव्हा वाटलं आज यांच्यापैकी कोणाला तरी जाईल जहागीरदारी. पण आजचा एपिसोड पाहिल्यावर आम्ही दोघांनी मिळून एक जोडी ठरवली आहे. शिवाली परब आणि गौरव मालणकर.
नजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12.